कल्याण डोंबिवली शहरात 4 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 4 मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत तर एक मनसेचा आमदार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेत्यांनी आतापासूनच या 4ही मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे। यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाबाबत या 4 मतदारसंघात उमेदवारी देताना मोठा कस लागणार असल्याचं दिसून येत आहे। या 4ही मतदारसंघांमधील विद्यमान आमदार कोण कोण आहेत आणि आता या मतदारसंघातून कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। कल्याण डोंबिवली शहरात कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली असे 4 विधानसभा मतदारसंघ येतात। यापैकी 3 विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले। कल्याण डोंबिवली मधील 3 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत तर एका मतदारसंघात मनसेचा उमेदवार आहे। कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे गणपत गायकवाड हे आमदार आहेत तर कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत आणि डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत। कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे राजू पाटील हे आमदार आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत, त्यामुळे या 4ही मतदारसंघावर आता महायुती आणि महाविकास आघाडीमधील इच्छुक नेत्यांनी दावा करायला सुरुवात केली आहे। यामध्ये डोंबिवली मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला राहिलाय। आताचे डोंबिवलीचे विद्यमान आमदार हे देखील भाजपचेच आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सलग 3 वेळा या मतदारसंघातून निवडून आलेत। 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेच्या राजेश कदम यांचा 12,327 मतांनी पराभव केला तर 2014च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांचा 46,225 मतांनी पराभव केला तर 2019च्या निवडणुकीत त्यांनी मनसेच्या मंदार हळबे यांचा 41,311 मतांनी पराभव केला। परंतु आता मनसेने देखील आगामी विधानसभा स्वबळावर लढवण्याचे ठरवलंय, त्यामुळे आता या मतदारसंघातून मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे इथून इच्छुक आहेत। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभेला उभे असलेल्या वैशाली दरेकर यांना लोकसभेला 3,80,492 मते मिळाली होती। श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा 2,09,144 मतांनी पराभव केला। आता आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास वैशाली दरेकर इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ हे देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या 2 इच्छुक उमेदवारांपैकी कोणाला उमेदवारी देणार, तसंच महाविकास आघाडी डोंबिवली मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच कल्याण पूर्व मतदारसंघावर शिवसेनेने दावा केलाय। शिवसेनेकडून निलेश शिंदे, महेश गायकवाड, विशाल पावशे, नवीन गवळी यांची नावं चर्चेत आहेत तर कल्याण पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजपचे गणपत गायकवाड आहेत। गणपत गायकवाड हे सलग 3 वेळा निवडून आलेत। 2009 विधानसभा निवडणूक गणपत गायकवाड यांनी अपक्ष लढवली होती, त्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या पुंडलिक म्हात्रे यांचा 24,886 मतांनी पराभव केला तर 2014ची विधानसभा निवडणूक देखील त्यांनी अपक्ष लढवली होती आणि यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या गोपाळ राणगे यांचा 745 मतांनी पराभव केला। 2019च्या निवडणुकीला गणपत गायकवाड यांनी भाजपकडून निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांचा 12,257 मतांनी पराभव केला। त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, पण आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडवू लागले। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महायुतीचे सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर देखील त्यांच्यातील वाद मिटला नाही। या वादातून गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। या घटनेमुळे आमदार गणपत गायकवाड हे सध्या तुरुंगात असले तरी देखील भाजपने या मतदारसंघावरील आपला दावा सोडलेला नाही। आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राजकारणात सक्रिय झाल्यात आणि भाजपने त्यांच्याकडे विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी देखील दिली आहे। आता सुलभा गायकवाड या देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या मतदारसंघातून भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे।
जर भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं देखील समजतंय। तसंच भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार दिला तर शिवसेनेकडून बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे। तर महाविकास आघाडीकडून देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून धनंजय बोडारे, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे ही 3 नावं चर्चेत आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसने देखील या मतदारसंघावर दावा केलाय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे आता महाविकास आघाडीमधून हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील हे आमदार आहेत। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा 7154 मतांनी पराभव केला। लोकसभेला मात्र राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता। यामुळे राज ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांना जुने मतभेद विसरून मदत केली होती। श्रीकांत शिंदे यांचा प्रचार देखील राजू पाटील यांनी केला होता। परंतु आता कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेचे राजेश मोरे, महेश पाटील इच्छुक आहेत। त्यामुळे आता राजू पाटील यांनी लोकसभेला केलेल्या मदतीची शिवसेना परतफेड करणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे शिवसेना या मतदारसंघावरचा आपला दावा कायम ठेवेल। असं असलं तरी सुद्धा आता शिवसेनेतूनच इच्छुकांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, शिवसेना पदाधिकारी श्रेयस समेळ हे देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत। तर दुसरीकडे भाजपने देखील या मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय। भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पवार हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे आता कल्याण पश्चिमची जागा कुणाच्या वाटेला जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमधून या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन बासरे हे देखील इच्छुक आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी या देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा आता कोणाच्या वाटेला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता या 4ही मतदारसंघात जागा वाटप करताना महायुती तसंच महाविकास आघाडीचा मोठा कस लागणार आहे। आता हे 4 मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, तसंच उमेदवारी कोणाला मिळणार, उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करून कोण कोण निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।